समुद्रात तुझी दुनिया, स्वप्न विणतोस तू सैनिकी गुणिया, धैर्य शौर्य तुझ्या नजरेत, अभिमान माझ्या या अंतरी सतत, देवाकडे प्रार्थना एकच करते ते सदैव सुखरूप राहो माझा भाऊ, नेव्ही मध्ये लढत राहो. सेकंड क्वेश्चन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, घरी किती काम करायचा आणि आता कॉलेजला काय काय काम करायला लागतं, ते आता आम्हाला सांग. मोठा प्रश्न आहे. तू हे काय लिहितोय? ही आपल्या मैत्रीची खूण असेल. चालेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू दी शार्ली ब्लॉग्स. तर आज या ब्लॉगमध्ये आम्ही चाललो आहे सायलीच्या भावाकडे. जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल का 2 भाऊ होते, अजून आहेत भरपूर भाऊ आहेत, 2-3 भाऊ आहेत, पण त्याच्यातला एक भाऊ आज आम्ही त्याला भेटायला चाललोय. तो आहे नेव्हीचं शिक्षण घेतोय, वेदांत. त्याचा वेदांत ठाकूर त्याचं नाव आहे आणि भरपूर दिवसापासून तो पण आम्हाला बोलवतोय आणि हिची पण खूप इच्छा आहे की त्याला भेटायला जायचं होतं, कारण आता झाले 3-4 महिने अजून भेटलीच नाही मी त्याला. आणि रोजचं कम्युनिकेशन होतं, पण 3-4 महिने भरपूर कम्युनिकेशन ब्रेक झालंय, कारण त्याला तिकडे जास्त बोलायला भेटत नाही, भरपूर रिस्ट्रिक्शन आहेत. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी त्याचं काय काय शिक्षण आहे, कसं शिक्षण घेतोय, त्यांनी काय एफर्ट्स घेतले आणि परत फॅमिलीपासून दूर राहतोय, म्हणजे जो मुलगा कंटिन्यू फॅमिलीसोबत असायचा, सगळ्यांशी बोलता हसता राहायचा, तो की एका क्षणातच तो डायरेक्ट त्याचा ब्रेक होते, सगळ्याशी इमोशन तो कंट्रोल करतोय आणि सगळ्यांपासून दूर राहतोय. पण त्याचा गोल खूप इम्पॉर्टंट आहे, तो गोलला खूप इम्पॉर्टंट दिलेला आहे, म्हणून तो त्याची फॅमिली सुद्धा त्याला भरपूर सपोर्ट करते आणि म्हणूनच या कारणामुळे हिची पण इच्छा झाली आहे का त्याला भेटूया. तिथे म्हणजे TR रेहमान या कॉलेजमध्ये नेव्हीसाठी ऍज अ कॅप्टन ट्रेनिंग घेतोय तो. त्याची ट्रेनिंग तिथे चालू आहे, त्याच्यासाठी तो तिथे हॉस्टेलला गेलाय. तर तेच त्याला भेटतो, जरा हिला पण बरं वाटेल. ती इन्फॉर्मेशन सगळी तो तुम्हाला सांगेल. यस, चलो भेटूया पुढे. लेट्स गो. आपल्यासोबत येत आहे प्रथम पण वेदांतला भेटायला, पण कोणाला माहिती नाहीये, म्हणजे वेदांतलाच माहित नाही की दादा पण येतो. तर तो मावशीला माहित, आता बोलली मी. अरे कशाला बोललीस? अरे मग तिला सांगायला नको का? पण मी तिला बोलली वेदांतला सांगू नको. आर यू एक्साइटेड? येस आय एम. काल खूप फिरून कंपनीच्या सोबत आज आमच्या सोबत फिरणार आहे. चलो लेट्स स्टार्ट. अजून आम्ही पोहोचलो नाही, अजून ट्रॅफिक मध्ये अडकलो. 2-2.5 तास झाले, खूप ट्रॅफिक आहे. 1-1.5 तासाचा रोड दाखवत होते मॅप मध्ये, अजून 2-2.5 तास झाले. 2.5 तास झाले ते एवढीच ट्रॅफिक आहे. बघू आता कधी पोहोचतो. कंटाळा आला बसून बसून, खूप भूक लागली. नाश्ताच केला, असं काय नाही, काही चालेल. जास्त भूक लागली. कंटाळा आला का? हो, ट्रॅफिक मध्ये अडकलो. चलो देखते कितना टाइम लगेगा अभी. ढूंढने को जमाने में जब वफा निकला, मैं ढूंढने को जमाने में जब वफा. तर इथं इंटिमेट करायला लागतं पहिले, आउट टायमिंग सगळे ते नोट डाऊन करतात. सायली मस्त वाटतं यार. एकदम भरपूर दिवसानंतर बघायला जाय असं वाटत होतं.
जबरदस्त, हा बहुत बढिया. एकदम मस्त. काय बोलतोस? ठीक. आतमध्ये आम्हाला एंट्री नसते ना? बघायला भेटलं पाहिजे होतं ना. भारी दिसतंय. एक नंबर मस्त दिसतंय. ढूंढने को जमाने में सरप्राईज द्यायचा होता. जबरदस्त जबरदस्त. असं वाटतं ना. हा भेटला आहे काय? मम्मीच बोलते, मावशीच बोलते. नाही आम्ही फोन करतो नंतर तिला करतो फोन. चला आता आम्ही खातो. मित्रांनो भेटला आहे आता आपल्याला वेदन आणि आता आम्ही घेऊन त्याला जातोय कुठेतरी फिरायला किंवा खायला. पहिले खूप भूक लागली सगळ्यांना. भूक लागली का वेदन? भूक लागली आहे ना. 11 वाजता जेवण त्याला भूक लागली. त्यांचा टाइम लवकरच आहे. तर मग आता बघू आपण काय कुठे जातो बघत राहा. आलो आहे अरेबियन रेस्टॉरंट मध्ये. काय खाशील? बिर्याणी. बिर्याणी लवर्स. बघू तुषारला काय भेटतंय का नाही व्हेज मध्ये. व्हेज बिर्याणी. हा चलो गाईस. चलो. शूज काढायला लागतात. जा. हबीबी. मित्रांनो आमचा झालाय पचका. कारण मला वाटलं का व्हेज बिर्याणी खूप जबरदस्त असेल पण एकतर व्हेज बिर्याणी तर जाऊ दे, ते बनवून देत होते पण नशीब त्यांनी सांगितलं की व्हेज आणि नॉनव्हेज एकत्र बनतं. तर तुम्हाला माहितीच आहे तुषार नाही खाऊ शकत, त्यामुळे आम्ही तिथून बाहेर निघालो. आता दुसरं हॉटेल चेक केला का? काय मिळालं? कुठे जवळ आहे? 8 मिनिटं. ओके चालेल. भूक लागली यार आणि असे आहे. आम्ही आता नेक्स्ट हॉटेल किनारा सी फूड रेस्टॉरंट आहे. बघू आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. बघूया. पार्किंगचे प्रॉब्लेम्स आहेत. काय होते ते विचारायला भूक लागली. आता जेवला म्हणून टेन्शन नाही पण या टायमाला वेदन भूक लागते की नाही? 4-5 या टाइमला तरी नाही लागत. आता डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता. ते पण किती लवकर आहे बाबा. 7 वाजता. सायली काय मागवलंय? काय बोलते सायली? काय मागवलंय? वेदांसाठी मटन थाळी आणि प्रथम मी प्रॉन्स मसाला घेतलाय आणि चपाती आणि तुषार माझं नको, माझं स्पेशल आयटम आहे. चिकन मटन सगळं घेतलं. पण यार एवढे शोधत आम्ही बिर्याणीसाठी आलो पण बिर्याणीच भेटली नाही. संपली कारण टाइम खूप झालाय ना. लेट झालाय. 5 वाजायला आले म्हणून मग असं हाफ ऑफ क्वांटिटी मध्ये खाऊन जरा फिरून मग अजून काहीतरी वेगळं खाऊ. खायचं 9 वाजेपर्यंत. नाही 9 पर्यंत पोचायचंय. मावशीची टेस्ट भेटेल का? नाही. तुषारला माहिती आहे छोले मावशीचे किती. जबरदस्त मस्त. तर आता डिश. तर मित्रांनो इथे आली आहे. इथे आलेत बोंबील फ्राय. आली आहे तुषारची व्हेज थाळी. मटणाची थाळी. वा तुषार तुला मोदक पण आला केसरवाला. तुझी मजा आहे. भाजी राईस काहीतरी अजून एक भाजी चपाती पनीर टिक्का मसाला. पण हो मला द्या एक घास. लेट्स गो. खूप भूक आलेला आहे तुषार. भूक म्हणजे काहीच नाही खाल्लं आम्ही समोर. इथे आली आहे वेदांची मटन थाळी. भारी वाटते. कडक. इथे आली आहे प्रथम आणि माझी. आम्ही कंबाईन केला आहे एक थाळी. तर प्रॉन्स तर खाऊन झाले. प्रॉन्स मसाला. आता एग सुरू करते. अंडा थाली. सोल कढी. फक्त नावाला मागवली. प्रथम खाणार आहे पण मी राईस खाणार आहे. आता परत आम्ही निघून चाललो आहे. कुठे? मॉलमध्ये कुठेतरी आहे इथे ग्रीन काहीतरी सीवूड मॉल.
आम्ही पोचलोय ग्रँड सीवूड मॉल मध्ये. गाडी पार्किंग करतो आणि जातो आतमध्ये. खूप मस्त आणि मोठी ही आहे मॉलची एंट्री. नेक्सस सीवूड. पता चला कि गलत लेके मैं पता निकला. तुषार, क्रोमा मध्ये काय चाललंय? क्रोमा मध्ये जरा मोबाईल बघायला चाललंय. येस, 17 Pro रिव्हील बघायला चाललंय. तर मित्रांनो, मी वेदांतला भेटले फायनली. आणि आता वेदांतसाठी सायलीने एक पोएम बनवलेली आहे, तर ती वाचून दाखवते. तर ती पोएम बघा आणि वेदांतचे एक्सप्रेशन पण बघा. ठीक आहे, मी माईक तर आम्ही विसरलो, तुम्ही असंच बोलते. दूर समुद्रात तुझी दुनिया, स्वप्न विणतोस तू सैनिकी गुणिया. धैर्य शौर्य तुझ्या नजरेत, अभिमान माझ्या या अंतरी सतत. 3 महिन्यांनी भेट झाली, डोळ्यात आनंदाच्या लाटाची पेरणी झाली. तुझं हास्य पाहून डोळे पाणावले, मनातील काळजाचे तराणे विरघळले. कसा आहेस भाऊ माझा, सतत आठवणींच्या गाठी बांधल्या. कष्ट तुझे मला ठाऊक आहेत, तरीही तू माझ्यासाठी हसतोस, हेच माझे सुख आहे. घर रिकामं वाटतं तुझ्या विना, घर रिकामं वाटतं तुझ्या विना. तुझ्या कार्याचा अभिमान आम्हा सगळ्यांना. देवाकडे प्रार्थना एकच करते, ते सदैव सुखरूप राहो. माझा भाऊ नेव्हीमध्ये लढत राहो. तर कसं वाटतं तुला वेदांत? आता एवढ्या दिवसांनी भेटतोय सगळ्यांना, 2 महिन्यांनी तरी भेटतोय सगळ्यांना. एकदम खूप भारी वाटलं. असं वाटतंय कोण आपलं घर आलं. वेदांसाठी ऍक्च्युली त्याचं जे शिक्षण आहे ते वेदांसाठी हे त्याचं शिक्षण याच्यासाठी खूप मोठं टास्क आहे. कारण त्याच्या लाईफमध्ये 4 जण इम्पॉर्टंट, म्हणजे 4 जणांसोबत त्याची जास्त जीव आहे. जास्त जीव 4 लोकांनी लागला. त्याला मम्मी पप्पांचा तर जीव आहेच, पण अजून त्यांचे काकी काका जे आहेत त्यांना पण तो, आणि आजी, असे 5 जण आहे का त्याच्यावरती भरपूर जीव लावतात. आणि त्याला भरपूर जीव लावलेला आहे सगळ्यांनी. आणि त्यांना सोडून तो शिक्षण घ्यायला बाहेर आलाय. त्याच्यासाठी हा खूप मोठा टास्क आहे. तर त्याला कसं वाटतं आता तो बोल. आधी तर 1 आठवडा तर खूप कठीण गेलेला. असं वाटत होतं की कुठे आलोय, काय करतोय असं. कारण का लहानपणीपासूनच फॅमिली सोबत खूपच राहिलेलो. एक क्षण पण असा नव्हता की त्यांना कधी सोडलंय किंवा कुठे लांब गेलोय. तर इकडे 1 आठवड्यामध्ये असं होतं की बस झालं, नाही आता घरी जायचंय, बस झालं. म्हणजे जेवढं मस्ती मजा वाटत होती तसं काहीच नाही इकडे. पण आता हळूहळू सवय लागते. आता समजते की पुढचा प्रवास कसा असणार. आता हळूहळू समजतंय की आपल्याला जर काय हवं असेल लाईफमध्ये तर आपल्याला जसं मिळतं तसं आपल्याला काहीतरी सोडावं पण लागतं. ते सॅक्रिफाईसची जाणीव आता व्हायला लागते. आणि समजतंय की एक गोष्टीला किती व्हॅल्यू असते. घरचं जेवण आधी वाटायचं काय हे रोज बनतंय, आता त्याच वरण भातासाठी असं तडपायला लागतं. कधी घरी जातो आणि कधी ते वरण भात खातो. फक्त वरण भात, बाकी काय नकोय मला, फक्त वरण भात हवं असं. तेवढी मेहनत पण घ्यायला लागते. तेवढी मेहनत आहे, पण शेवटी आई वडिलांची मेहनत, आई बाबांची मेहनत तीच शेवटी पहिली मेहनत. ही मेहनत तर काय नाही, ती लोकांनी जी केली आहे ती खूप जास्त आहे. असं आहे. आपली तरी मेहनत काय नाही, आपल्याला तिकडे राहायचं आणि अभ्यास करायचा फक्त. पण त्यांनी जे इकडे करायसाठी जी मेहनत घेतली आहे तिच्याशी मोलच नाही. तर काहीच नाही त्याच्यासाठी. आता यांनी जेव्हा घरचा विषय काढलाय का, घरच्याचा जेवणाचा विषय, तर मला एक क्वेश्चन करायचा आहे. घरच्या जेवणामध्ये आणि तुझ्या कॉलेजच्या जेवणामध्ये काय काय फरक आहे? एक तर टाइमावरती भेटतो का, टेस्ट मध्ये, असे 2 पॉइंट त्याच्यावरती सांग आम्हाला काय वाटतं. आता कॉलेजचं जेवण बघायला गेलं, कॉलेजचं जेवण असं बघायला गेलं तर आमचा पहिला नाश्ता असतो सकाळी 7:30चा नाश्ता असतो. आणि कॉलेजच्या जेवणामध्ये आणि घरच्या जेवणामध्ये हे अंतर की जर तुम्ही वेळेत नाही पोचलात तर तुम्हाला घरच्यासारखं कोण गरम करून नाही देणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देणार की नाही हा मोठा प्रश्न असतो. देणार नाहीच. 7:30 ते 8 हे टायमिंग आहे. त्या टाइममध्ये नाही आलात तर विसरून जा की तुम्हाला जेवण भेटेल. जेवण म्हणजे नाश्ता. जेवणाची वेळ असते दुपारी 12:30 ते 1. आणि घरची तीच जेवणाची वेळ असायची 2-2:30. खूप फरक आहे.
सगळं लवकर असतं. रात्रीची जेवणाची वेळ असते 7:30. आम्ही रात्री आता मी जेवतोय 7:30ला, तेव्हा मी नाश्ता करायचो 7:30ला आणि त्याच टाइमला मी आता जेवतोय. आणि जेवण पण असं आहे की घरचं जेवण ते घरचं जेवण. तर सेकंड क्वेश्चन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे का तू घरी किती काम करत असायचा, घरी किती काम करायचा आणि आता कॉलेजला काय काय काम करायला लागतं, ते आता आम्हाला सांग. मोठा प्रश्न आहे. घरी तर असं कधीच काम नाही केलं, कशा गोष्टीला हात नाही लावला. मस्तपैकी सकाळी 10, 11, 12 वाजता उठायचं, जेवायचं, जिमला जायचं, यायचं, मजा करायची. तेच इकडे आल्यापासून भांडी घासायला शिकलोय, कपडे धुवायला शिकलोय, आमचे सगळे घरातला कचरा मॉपिंग सगळं करायला शिकलोय, बेड लावायला शिकलोय, साफसफाई करायला शिकलोय, जागेवर गोष्ट ठेवायची ते सगळं करायला शिकलोय. म्हणजे आता असं झालं की जागेवर नसेल गोष्ट तर झोपायची इच्छा होते, बेड थोडासा चुरगळलेला असेल तर झोपायची इच्छा होते. हा एक मोठा बदल झाला. आणि थर्ड क्वेश्चन असा आहे का त्याचे जे अगोदरचे फ्रेंड्स होते आणि आता त्याच्या कॉलेजचे जे फ्रेंड्स आहे त्यामध्ये काय फरक आहे ते आम्हाला. आधीचे फ्रेंड्स होते, ते कधी बदलू नाही शकत. आणि असं बघायला गेलं तर लाईफमध्ये फ्रेंड्स नसतात, फ्रेंड्स असतात ते पण फक्त 2 किंवा 3 असतात. जोगेश्वरीला माझे मोजून 2 मित्र आहेत खास. इकडे आल्यावरती हा एक मित्र, पण ते कधी तेवढ्या जवळ नाही होऊ शकत. मी त्यांना कधी माझ्या मनातलं नाही सांगू शकत, तेवढं मी त्यांना सांगायचं. तर आता मी काय करतो की 1-2 दिवस आड करून आमच्या एक मित्रांना कॉल असतो आदित्यला की मला बोलायचं तुझ्याशी, मला इकडे काय काय वाटतं ते. मग तो त्याला काय वाटतं ते मला सांगतो आणि मला जे वाटतं त्याला वाटतं. आता जसं मी ते एकटा वाटतो मला की माझा मित्र नाही, तसं त्याला पण तिकडे तेच वाटतं. त्याचं पण कोण, तो पण सगळीकडे एकटा जातो. तर हाच बदल आहे की मित्र आहेत सगळे आहेत, पण एकच मित्र असतो तो नाही. मला एकच बोलायचं, आम्हाला थोडं तुझ्या स्टडी बद्दल एक्सप्लेन कर. तुझी स्टडी आता म्हणजे तू कसं स्टार्टिंगला तुझा शेड्यूल काय पूर्ण दिवसाचा ते आम्हाला सांग. कशात स्टडी तुझी? आता मी जॉईन झालोय ऍज मला डेक कॅडेट म्हणून जॉईन व्हायचं, मला कॅप्टन बनायचं या फील्डमध्ये. इंजिन पार्ट पण असतो आणि डेक पार्ट पण असतो, तर मी डेक पार्ट निवडला. तर त्याच्यामध्ये कसं असतं, तुम्हाला बोट किंवा शिप तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती न्यायची आहे. तो कार्गो तुम्हाला एका जागेवरती पोहोचवायचा आहे, पण तुम्हाला तो रूट बनवायचा आहे. तर त्या रूटची प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशन म्हणजे आमचं काम असतं. आम्ही मर्चंटशिपमध्ये तेच असतं की आपला कार्गो लोड करा आणि त्याला ज्या जागेवरती पोहोचायला तिकडे पोहोचवून द्या. माझ्या अभ्यासाबद्दल बोलायला गेलं त्याच्यामध्ये असतं नेव्हिगेशन, व्हॉइस प्लॅनिंग असतं, परत सेफ्टी मेजर्स, शिपवरती काय घ्यायचे आणि कसे पाळले पाहिजे, परत कार्गो बद्दलची माहिती की कुठल्या प्रकारचे कार्गो नेतो आम्ही आणि कुठले आम्हाला नाही न्यायचे किंवा काय हजार्डियस आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती आम्ही सध्या शिकतो. आणि 3 वर्षापर्यंत मला हेच शिकवणार आहे. म्हणजे आम्ही फुल्ली प्रिपेअर्ड असणार शिपवरती कसं काय जायचं आणि कसं राहायचं. आणि मग आता तुझं जे म्हणजे स्टडी चालू आहे, कसा टाइम आहे तुझ्या स्टडीचा? स्टडीचा माझा पूर्ण डेली शेड्यूल बोलायला गेलो तर सकाळी 5ला आम्हाला उठायचं असतं, बेल रँड होते तिथून. त्याच्यानंतर 5:50ला आम्हाला ग्राउंडवरती पोचायचं असतं. ग्राउंडवरती पोचलं की 6 ते 7 आमची पीटी असते. पीटी झाली की 7 ते 7:30 आम्हाला फ्रेश व्हायचं असतं, आंघोळ वगैरे करून घ्यायची असते. 7:30 ते 8 आमचा नाश्त्याचा वेळ असतो. आम्ही नाश्ता केला, कपडे युनिफॉर्म वगैरे घालून की त्याच्यानंतर 8 वाजता आमचा मस्टर असतो. अटेंडन्स होते सगळ्यांची ग्राउंडवरती. मग ती 8 ते 8:15 अटेंडन्स झाली की 8:15 वाजता आम्ही आमच्या क्लासरूमसाठी निघतो. मग 8-8:30 वाजता क्लासरूमला बसलो की 8:30 ते 12:30 आमचे लेक्चर्स असतात. मग 12:30 ते 1 जेवणाचा टाइम, लंच टाइम असतो, तेव्हा लंच करायला जातो. मग 1 ते 1:30 आम्ही आमच्या रूमवरती एक नॅप घ्यायला जातो. 1:30 वाजता परत लेक्चर चालू होतात, ते 4:30 पर्यंत चालतात. मग ते लेक्चर झाले की आम्ही रूमवरती येतो किंवा लॉन्ड्रीमध्ये कपडे द्यायचे असतील तर लॉन्ड्रीमध्ये जातो. मग तिकडे रूममध्ये आल्यावरती आम्ही कपडे आमचे धुतो, आम्हाला जे वाटतात, किंवा रूमची साफसफाई केली किंवा मॉप वगैरे केलं ते सगळं करतो. आणि ते सगळं झाल्यावर वाजतात 6 ते 7:30 मध्ये वेळ असतो आमच्याकडे. म्हणजे आम्ही हवं ते करू शकतो, अभ्यास करू शकतो. मग 7-7:30 वाजता वाजले की मग आम्ही डिनर युनिफॉर्म घालून जातो जेवायला. मग 7:30 ते 8 आमचं जेवण असतं. मग 8 ते 9 आमची सेल्फ स्टडी असते कॉलेजमध्ये. इकडे आम्ही सेल्फ स्टडी करतो.
9 वाजले की परत तिकडनं निघालं की 9 वाजता मस्टर असतं, मग 9 ते 9:15 किंवा 9:30 मस्टर चालतो, परत अटेंडन्स होते, फायनल अटेंडन्स. ते झाल्यानंतर आम्ही जातो रूमला आणि 10 वाजता लाईट्स ऑफ होतात, आमचा दिवस संपला, परत नेक्स्ट डे साठी रेडी होतात. खूप टफ आहे पुरा. टफ म्हणजे आता हा शेवटचा क्वेश्चन आहे आणि सगळ्यांना म्हणजे जे पण वेदांचे नातेवाईक असेल सगळ्यांना ऐकायची इच्छा असेल का आता गणपती गेलेत आणि वेदांचं असं पहिलं वर्ष असेल का जेवढा दिवस पाहिजे होता तेवढा दिवस तो राहिला नाही, ठीक आहे, तरी तू काय मिस केलं त्या गणपतीचे, काय काय गोष्टी तुम्ही मिस केल्या ते आम्हाला सांग. असं हे पहिल्यांदाच होतं की मी गणपतीला असं मी खायला गेलो मी 1 दिवसासाठी भेट देऊन आलो, पण असं होतं की आधी जन्मापासून 18 वर्ष कंटिन्युअस मी गावी जातो, कधी मी मुंबईचे गणपती पाहिले नाही, कधी मुंबईचा एक्सपिरियन्स नाही केला. 10 वर्ष मी गेलो नाही, म्हणजे जमलं नाही मला तेवढं राहायला. जाऊन आलो मी सकाळी जाऊन संध्याकाळी रिटर्न आलो, पण मिस एवढं केलं की शेवटी गावचे गणपती ते गावचे गणपती, फॅमिलीला मिस केलं. फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये आणि तेच नसतील तर कुठला पण सण असून दे काहीच मजा येत नाही. तिसरं म्हणजे जेवण, गावचं जेवण, गणपतीतलं जेवण ते मिस केलं. बाप्पा रोज असं गावी असं असायचं की सकाळी उठलं की आधी गणपतीचं दर्शन व्हायचं, ते होता नाही आलं, ते मिस केलं. पण हा त्याचा असा अर्थ नाही की मला असं काय एकदम खूपच डिमोटिवेट झालो. इकडे आम्ही हॉस्टेलमध्ये काय करायचो, आम्ही सगळ्या प्रांतातली मुलं आलो, आमच्याकडे गणपतीचा एक फोटो आहे, आम्ही हॉस्टेल रूममध्ये जायचो आणि आरती घ्यायचो सकाळी आणि संध्याकाळी. तर कधी असं वाईट आम्हाला असं वाटलं नाही की गणपती नाही आहेत तो. गणपती म्हणजे लालबागच्या राजा जाईपर्यंत आम्ही आरती घेत होतो. मग कुठले पण मुलं असून दे, मराठी असून दे, केरळामध्ये असून दे, मुस्लिम असून दे, कोण कधी भेदभाव नाही केला. सगळे आरतीला यायचे, सगळे एकत्र गायचो, मजा करायचो. आणि आम्हीच नाही, आमच्या कॉलेजची सगळी मुलं, कुठल्या पण कोर्सची मुलं असून दे, सगळे आरती करायचे आणि सगळे टीका वगैरे लावून बाहेर पडायचे. पण एक वेदांत मी तुला एकच सांगेन का तुझ्या या पूर्ण आपल्या एज्युकेशन मध्ये जे कोणी निवडलंय त्याच्यामध्ये फक्त कुणी सॅक्रिफाईस नाही केलं तर तुझ्या फॅमिलीनी पण तेवढं सॅक्रिफाईस केलं. कारण तुझे म्हणजे मम्मी पप्पांसाठी, काकी काकांसाठी आणि आजीसाठी तू सगळ्यात इम्पॉर्टंट होता. आता त्यांनी पण तुला सॅक्रिफाईस केलं तर म्हणजे त्यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे. फक्त त्याची जाणीव तू शेवटपर्यंत ठेव आणि त्यांची सगळ्यांची काळजी घेशील. बस एवढंच आता या ब्लॉग मध्ये सांगतोय. तर बघा मावशी तर सगळ्यात सकाळी जसं तुम्हाला सांगितलं की ती नेहमीची सगळी इन्फॉर्मेशन वेदानच आपल्याला दिली, त्यांनी तसं सांगितले आणि त्याच्यामध्ये मला थोडंसं व्यक्त करायचं होतं ते पण मी त्याला सांगितलं, त्याला माहिती. तर मग अजून तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर कमेंट करा, त्याच्यासाठी मी डायरेक्ट वेदांना विचारून तुम्हाला सांगू. चालेल चालेल चालेल. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. मस्त स्टडी कर आणि तसा आतापर्यंत या स्टेजला आलाय, तुला डायरेक्ट कॅप्टनच्या स्टेजला जायचंय. हा मेन पूर्ण टार्गेट ठेव आणि तो टार्गेट तू करशील, आम्हाला सगळ्यांना पूर्ण जाणीव आहे. वेदांत तुला काय वाटतंय? प्रथम तुला काय वाटतं? नाही तो तर होईलच, कॅप्टन तेवढी मेहनत करतो तर नक्कीच होईल. आणि तो तेवढी मेहनत करतो तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ऑल द बेस्ट त्यासाठी. मी नेहमी सोबतच आहे त्यासोबत, तो करून दाखवेल ते आम्हाला माहिती आहे. जबरदस्त जबरदस्त. चालेल, थँक्यू सो मच. हा वेदांत, चला. मित्रांनो पिझ्झा आलेला आहे. पिझ्झा सोबत बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत, कारण कॉम्बो घेतलेला आहे. फ्रेंच फ्राईज, कोल्ड ड्रिंक्स आणि अजून एक काहीतरी आहे असंच. तर प्रथम गाडी घेतोय अपाचे. तर इथे आहे खूप ट्रॅफिक आणि वेदांतला पोहोचायचं 9 वाजता हॉस्टेलमध्ये. 9च्या पहिलेच पोहोचायचं होतं. 9 वाजता पोहोचल्या नाही तर मग वेदांत प्लीज एक्सप्लेन. शोरली नेक्स्ट सुट्टी कॅन्सल आणि फाईन. अरे बापरे, त्यामुळे आम्ही पटापट जायचा प्रयत्न करतोय.
जस्ट पोचलोय घरी. खूप उशीर झाला आज. पहिले प्रथमला सोडलं डोंबिवलीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही आता घरी आलोय, फ्रेश झालो आणि आत्ता हा व्लॉग मी इथे एंड करते. तर खरंच खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं वेदांना भेटून आम्हाला सगळ्यांनाच, आणि त्याला पण खूप मजा आली. आज दिवसभर आम्ही खूप एन्जॉय केला, ते तुम्ही बघितलंच असेल या व्लॉगमध्ये. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि खरंच खूप इमोशनल वाटलं की जेव्हा तो रिटर्न आतमध्ये परत जात होता तेव्हा. पण ठीक आहे, फिरसे मिलेंगे. तुम्हाला काय काय आवडलं या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा व्लॉग आता मी इथेच एंड करते. तर चलो बाय, थँक्यू. तू हे काय लिहितोय? ही आपल्या मैत्रीची खूण असेल. चालेल.